नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 40 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। असे प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, जे प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। पहा, LBW हा शब्द कोणत्या खेळापासून आला आहे? तर क्रिकेट या खेळापासून आला आहे। वातावरणाचा कोणता थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो? तर ओझोन। लक्षात ठेवा, वातावरणाचा ओझोन हा जो काही थर आहे हा सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो। पुढील प्रश्न पहा, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे दर्गा कुठे आहे? तर अजमेर या ठिकाणी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे दर्गा आहे। सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? तर कलिंग युद्ध। लक्षात ठेवा, सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला। पुढील प्रश्न पहा, राज्यघटनेतील कलम क्रमांक 315 काय आहे? तर लोकसेवा आयोग। हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। लक्षात ठेवा, कलम क्रमांक 315 लोकसेवा आयोग। पुढील प्रश्न पहा, राज्यघटनेतील कलम क्रमांक 324 काय आहे? तर निर्वाचन आयोग। कलम क्रमांक 324 निर्वाचन आयोग। पुढील प्रश्न पहा, प्रश्नपत्रिकांचा संच असतो तसे फळांचा काय असतो? तर फळांचा घोस असतो। काय असतो? घोस। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकांचा संच असतो। संच काय आहे? समूह दर्शक शब्द आहे। तसंच फळांचा काय असतो? घोस असतो। घोस काय आहे? समूह दर्शक शब्द आहे। लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, फुलांचा गुच्छ असतो तसे फूल झाडांचा काय असतो? तर पहा, फुलांचा गुच्छ असतो तसे फूल झाडांचा ताटवा असतो। काय असतो? ताटवा। लक्षात ठेवा, गुच्छ हे काय आहे? समूह दर्शक शब्द आहे, फुलांचा गुच्छ। तसं फूल झाडांचा ताटवा, ताटवा काय आहे? समूह दर्शक शब्द आहे। पुढील प्रश्न पहा, महिलांना रोजगार देणारे मध्ययुगीन साम्राज्य कोणते? तर विजयनगर साम्राज्य। विजयनगर साम्राज्य। कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? म्हणजे कोणाच्या राजवटीत झाली? तर राष्ट्रकूट राजवटीत। कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजवटीत झाली। पुढे पहा, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर लुंबिनी हे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ आहे। अजिंठा येथील चित्रे कोणत्या कथांवर आधारित आहे? तर जातक कथा। जातक कथा। पुढील प्रश्न पहा, औषधी वनस्पती माहिती असणारा वेद कोणता? तर अथर्व वेद। औषधी वनस्पतीची माहिती असणारा वेद अथर्व वेद। बौद्ध धर्म ग्रंथाचे नाव काय आहे? तर त्रिपिटक। बौद्ध धर्म ग्रंथाचे नाव काय आहे? त्रिपिटक। संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे। विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मला हे सांगायचं आहे की त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। पुढील प्रश्न पहा, दामाजी पंत यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर मंगळवेढा या ठिकाणी दामाजी पंत यांची समाधी आहे। गुरु गोविंद सिंह यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर नांदेड या ठिकाणी। संत रामदास स्वामी यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर जांब या ठिकाणी आहे। मग ते कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। संत रामदास स्वामी यांची समाधी जांब या ठिकाणी आहे। जांब कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करून सांगायचं आहे। पुढील प्रश्न पहा, वेड घेऊन पेडगावला जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर मुद्दाम ढोंग करणे। वेड घेऊन पेडगावला जाणे म्हणजे मुद्दाम ढोंग करणे। शब्द जमिनीवर पडून देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे। शब्द जमिनीवर पडून देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. पुढे पहा, शहानिशा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे, शहानिशा करणे. ओके. शिगेला पोहोचणे म्हणजे काय? तर शेवटच्या टोकाला पोहोचणे, शेवटच्या टोकाला जाणे म्हणजे काय? शिगेला पोहोचणे. कलही प्रक्रियेसाठी कशाचा वापर केला जातो? तर अमोनियम क्लोराईड. खत व बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट. भारतातील सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. मिठाचा वापर कोठे केला जातो? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मिठाचा वापर करतो, तसेच अनेक उद्योगधंद्यांमध्ये मिठाचा वापर केला जातो. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? शहामृग. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर आग्नेय दिशेला. ग्रेस हे कोणाचे टोपणनाव आहे? तर माणिक सीताराम गोडघाटे यांचं टोपणनाव आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे. मिल्खा सिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर धावपटू. मिल्खा सिंग हे नाव धावपटू या खेळाशी संबंधित आहे. महाड कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर सावित्री नदीकाठी महाड वसलेले आहे. नाशिक कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर गोदावरी नदीकाठावर नाशिक वसलेले आहे. यशवंत या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर यशवंत दिनकर पेंढारकर. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. यशवंत या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर यशवंत दिनकर पेंढारकर. भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण आहेत? तर मीरा कुमार, मीरा कुमार. इलेक्ट्रोलिसिसमध्ये कोणता नियम लागू होतो? तर फॅरेडेचा नियम. इलेक्ट्रोलिसिसमध्ये फॅरेडेचा नियम लागू होतो. भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? तर कल्पना चावला या भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, सूर्यातील अणुइंधन म्हणजे काय? तर हेलियम. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर मज्जातंतू पेशी. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? मज्जातंतू पेशी. पुढील प्रश्न पहा, किरणोत्सर्गिता कोणी शोधली? तर हेनरी बेकरेल यांनी किरणोत्सर्गिता शोधली. फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर पोमोलॉजी. लक्षात ठेवा, फळांच्या अभ्यासाला पोमोलॉजी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. किरणोत्सर्गिता कोणी शोधली? हेनरी बेकरेल. आणि फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर पोमोलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, किरणोत्सर्गिता हेनरी बेकरेल यांनी शोधली. तर कधी शोधली ते आपण पाहू. पहा, किरणोत्सर्गिता याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रेडिओ ॲक्टिव्हिटी. ओके, लक्षात ठेवा, दोन्ही शब्द माहिती पाहिजे. किरणोत्सर्गिता म्हणजेच काय? रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर किरणोत्सर्गिता याचा शोध फ्रेंच शास्त्रज्ञ हेनरी बेकरेल यांनी लावला. तर तो कधी लावला? 1896 मध्ये लावला. पहा, युरेनियमच्या क्षारांमधून निघणाऱ्या किरणांमुळे छायाचित्रपट्टी काळी पडते हे त्यांनी पाहिले आणि या घटनेला किरणोत्सर्गिता असे नाव दिले. कोणी दिले? हेनरी बेकरेल. लक्षात ठेवा, युरेनियमच्या क्षारांमधून निघणाऱ्या किरणांमुळे छायाचित्रपट्टी काळी पडते हे त्यांनी पाहिले आणि या घटनेला किरणोत्सर्गिता असे नाव दिले. पुढील प्रश्न पहा, सौर मंडळातील प्रमुख ग्रहांमध्ये पृथ्वीचे स्थान काय आहे? तर 5वे स्थान आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? तर राष्ट्रपती हे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावतात. लक्षात ठेवा, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? तर राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये
जवळजवळ 40 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.